आई कशाची भाजी बनवायची आज? आज उंबरदोड्याची भाजी बनवायची आपल्याला. आणि काय फायदे आहेत त्या उंबरदोड्याच्या भाजीचे? उंबरदोड्याच्या भाजीचे फायदे आपले गुडघे कंबर हे दुखत ना, हा आपल्या शरीरातलं जेव्हा कॅल्शियम कमी पडतं ना हा तेव्हा दुखायला लागतं. त्याच्यामुळं आज आपल्याला उंबराची भाजी बनवायची. भरपूर दिवस झाले आपण उंबराची भाजी खाल्ली नव्हती, म्हणजे आज मस्त उंबराची भाजी बनवू. बाई अजून काय काय फायदे आहेत उंबराचे? हे जे आपले नजर वाढती, नजर कमी नाही येत, आपले हाडं बळकट राहतात हिनी, कॅल्शियम वाढतं आपल्या शरीरामधलं, परत रक्त वाढतं. बाई कधीपासून भाजी खाता तुम्ही? आम्ही 10-11 वर्षाच्या होतो तेव्हापासून ही भाजी खात होतो आम्ही. कच्चे उंबरं खायचो रानात गेलो. पिकलेले पण उंबरं छान लागतात ना खायला? हा, डोळे येत नाही त्यांनी. हे खाल्ल्याच्या नंतर का? हा, पहिले आम्ही अशाच आयुर्वेदिक भाज्या खायचो, झाडपाल्याच्या, उंबरदोड्या, रानभाज्या, फळभाज्या. हा, कुरडू, सराटा, पाथरी, फांदीची, ते कडवांच्या, लई प्रकारचे खाल्लेत आम्ही. आणि उंबरदोड्याची भाजी आहे ना, आम्ही आहे ना भाकरीला पिठं नव्हते ना आम्हाला, असे शिजवून आम्ही असे कच्चेच खायचो, मीठ मिरची लावून त्याला. असे हिरवेगार उंबरं आहेत ताजे ताजे. आम्ही आता हे फोडून घेतले तर आपण चिरून पण घेऊ शकतो, पण हे जास्त कडक असतात ना त्याच्यामुळे चिरता येत नाही, तर त्याच्यामुळे असे आपण पाट्यावर ठेसूनच घेतले. तर आम्ही तर असे शिजवून नव्हतो देत, आमच्या शिजवायचे. भुका लागायच्या आम्हाला. हां, मग पीठ नसं, दाणे नसं, मग असे कच्चेच शिजलं का तिखट मीठ लावायचं आणि खायचं. त्याच्यामुळं आमचं कॅल्शियम अजून पण कमी नाही झालेलं. अजून आमचे गुडघे दुखत नाही, हातपाय दुखत नाहीत, हातापायाला वात येत नाही आमच्या अजून. पूर्वीच्या काळी अशाच रानभाज्या राहायच्या आहे ना बाई? हा, बाईचे हातपाय दुखत नाही तर एक पण दात पडलेला नाही अजून, आणि डोळ्यांनी दिसायला पण चांगलं दिसतंय. आम्ही दिवसभर अशा उंबराच्या झाडावर खेळायचो. हां, आणि दिवसभर ताजे ताजे तोडून खात राहायचो. पिकलेले लय छान लागतात पण आहे ना बाई? हो, आता सध्या पिकलेले उंबरं नाही आता तर पिकलेले खायला नाहीये. खूप गोड लागतात ते. असं ह्याचे- म्हणतात की याच्यामध्ये चिलटा असते तर पण जास्तच पिकलेलं जर उंबरं असलं ना त्याच्यामध्ये चिलटा असते. तर चिलट असलं तर फुकून फुकून खायचं, पण खायचंच आहे ना बाई? हो, भरपूर आपण आता ताट भरून फोडले. तर या बाय, आपण आता हे उकडायला टाकू. आपण उंबरं फोडून घ्यायच्या आधी धुवून घेतलेले आहेत बरं का. आपण फोडल्याच्या नंतर धुवून नाही घ्यायचे उंबरं आपल्याला. आपण आता हे उंबरं सगळे शिजायला टाकू. आपण आता चूल पेटून घेऊ. आपण चूल पेटून घेतली, आता पाणी टाकून घेऊ कढईमध्ये. कढई गरम झाली चांगली. आपण ही भाजी जास्त का बरं बनवत असतो, कारण की घरातल्यांना सगळ्यांना आवडती बरं का ही भाजी. आणि शेजारी आज्या आहेत 2, त्यांना पण देत असते, त्यांना पण आवडती, त्या पण आवडीने खात्यात. त्याच्यामुळे मी कधी पण भाजी थोडीशी जास्तच बनवत असते. आपण हे शिजायला टाकू आता. मस्त शिजून घ्यायचे. तर पाणी आपल्याला एवढंच टाकायचं, याच्यामध्ये उंबरं बुडतीन एवढंच. आणि हे पाणी सगळं शिजल्याच्या नंतर आटून जातं बरं का. आपले उंबरं पण शिजतील आणि पाणी पण सगळं आटून जाईल. आरक उतरतो उंबरामध्ये आणि उंबरं पण शिजून निघते. तर आपले उंबरं शिजते तर तोपर्यंत मी एक मोठा कांदा घेतलाय आणि एक टोमॅटो घेतलाय. आपण आता हे बारीक चिरून घेऊ भाजीसाठी. ही भाजी काळी रश्याची पण बनवते बरं का, एकदम छान लागते खायला पातळ. आपण आता ही सुक्कीच भाजी बनवणार आहे. तर मंडळी बघू शकताय कशी उंबरं खळखळ खळखळ शिजताय. आपल्या उंबरातलं सगळं पाणी आटून गेलंय आणि उंबरं पण छान शिजले. तर मस्त असे मऊ उंबरं शिजले. तर हे पहा, आपण आता हे खाली काढून घेऊ. भाग्यश्री लय छान उंबरं शिजलीत बरं का. हो, मस्त शिजले. तर आपले उंबरं चांगले शिजले. तर आपण आता डबल कढई ठेवली. आता मस्त भाजी बनवून घेऊ. कढई गरम झाली, एक पळीवर तेल टाकून घेऊ. तेल गरम झालंय, आपण एक चमचाभर मोहरी टाकून घेऊ. जिरे मोहरी चांगली तडतडली, आपण आता कांदा टाकून घेऊ तळायला. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. हळद,
लाल तिखट 1 चमचाभर टाकलंय, थोडासा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे. आपण आता हे मसाले चांगले परतून घेऊ. तोंडाला चवच येते बरं का खाल्ल्याच्या नंतर या भाजीनी. मस्त मसाले आणि कांदा परतून झालाय. आपण याच्यामध्ये आता टोमॅटो चिरून घेतलेला टाकू. याच्यामध्ये टाकून घेऊ मीठ, चवीनुसार मीठ. मस्त टोमॅटो कांदा मसाले परतून झाले तर आता हे शिजून घेतलेले उंबरं टाकून घेऊ. आता हे मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे इथं. मस्त चटकदार आपली भाजी तयार होत आली. आता छान दिसते ना भाजी. उंबरं मसाले चांगले एकजीव झाले. आता असा ठोसर शेंगदाण्याचा कूट ठेवलेला आहे, ते पण आपल्याला थोडासा टाकून घ्यायचा आहे. जास्त बारीक नाही करायचा, ठोसरच छान लागतो खायला. खमंग सुगंध सुटलाय भाजीचा आपल्या. आपण आता ही 5 मिनिटं कमी जाळावर वाफळून घेऊ. आपण याच्यावर आता झाकण ठेवून घेऊ. मस्त भाजी तयार झाली आपली खाण्यासाठी. आपण आता कढई खाली उतरून घेऊ. काय खमंग वास सुटला आहे ना भाजीचा. हो आपली भाजी तयार झाली. तुम्ही आपल्या भाजीची चव घ्या बरं आता. हो हो, लय छान भाजी झाली. लय आपण सुगंध छान सुटलाय हो भाजीचा, तोंडाला पाणी सुटलंय. आई भाग्यश्रीने कशी भाजी बनवली उंबरदोड्याची सांगा, चव घेऊन. मंडळी तुम्ही आठवणीने जेवायला. आणि मंडळी ही भाजी निसर्गाची खरी ताकद आहे बरं का. जुने लोक आपले आजी आजोबा पंजोबा अशाच भाज्या खायचे उंबरदोड्याच्या. ज्वारीच्या बाजरी बरोबर ज्वारीची भाकर आणि बाजरीची भाकर आणि चपात्या जरी असल्या किती छान लागते नी भाजी. खूप छान लागत. चपातीपेक्षा बाजरीची आणि ज्वारीची भाकर. वा वा बाई, भाजीला तोडच नाही हा. मग मंडळी इतकी म्हणजे इतकी अप्रतिम आणि चविष्ट भाजी झालेली आहे ना. आणि बघू शकता तुम्ही गच्च कढई बनवलेली आहे आपण भाजीची, बरोबर नाही. फॅमिली मोठी आहे ना. भाग्यश्रीने गच्च कढई भाजी बनवली. त्याचं कारण असं, आपल्या घरामध्ये 9-10-11 माणसं आहेत नाही का. हो सगळे आवडीने भाजी खातात. आणि जास्त करून आपण कुरडी भाजी जास्त वेळा बनवतो नाही का. मंडळी आम्ही कुरडी भाजी का बरं बनवतो माहितीये का. घरात आई वडील असतील, मी असं, सगळ्यांना कुरडी आवडती नाही का. अगदी काजू बदाम खाल्ल्यासारखी ही भाजी लागती बरं का. सगळे कुरडी भाजी खायची. आणि त्यावेळेस काय कांदा नसायचा, टोमॅटो नसायचा, फक्त मिरच्या टाकायचे, मीठ मिरची टाकायची. मीठ मिरची टाकायची. तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो, ह्या निसर्गाच्या नैसर्गिक भाज्या नेहमी बनवत जा, नेहमी खात जा. याने आपले शरीर व्यवस्थित राहतात, हाडं बळकट होतात, म्हणजे संपूर्ण आपलं शरीर निरोगी राहतं या उंबरदोड्याच्या भाजीने. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना, नक्की कमेंट करून कळवा. आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. आणि मंडळी आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का. तर चला मंडळी, आपण पुन्हा आणि परत अशा नवीन एक रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद. किती छान लागत.